नौजवान हसीना नौजवान रा मुडद्या. अरे ये तो बुड्ढी है बुड्ढी. ए म्हातारे इकडे कशाला मरायला आली जा दिसत नाही का शेळ्या माझ्या. ए उचल त्यातली एक शेळी हा? अरे या पर अरे मला घेऊन जा पर माझ्या शेळ्याला ना ए, मला घेऊन जाऊन का चाटायचंय का हा? अरे अरे ये पोरा ये. हा दारूखाना, हे कोठार, माणसं झाली, या पळवाटा. आता काय राहिलं बरं आणखी? अरे हा मध्ये खांब कुठून आला? क्या चल रहा है ये? पहिलं पाय काढा. या शनिवारचा पाय काढा, मग सांगतो काय झालं ते. तुम्ही पाय काढा. तुम्हाला पाय द्यायचा का? मग या इथं द्या, बघा रिकामं घर आहे, याच्यावर द्या, नाही तर शुक्रावर द्या. का घरावर जाता? त्यापेक्षा असं करा ना खान साहेब, तुम्ही चंद्रावरच जा. चंद्रावर गडबडा लोळला तरी चालेल, त्याचा काही त्रास होणार नाही. पण पहिला शनिवारचा पाय काढा. काढा 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 पाय काढा. तो तुम ज्योतिष जानते हो? ज्योतिष जाणतो. अहो साहेब, तुम्हाला खात्रीने सांगतो, उद्या मी या गडावर तुम्हाला दिसणार नाही. क्यों? जाणार, हे पंचांगच सांगतंय. मेरा भी ज्योतिष देखो ना. बघता येणार नाही. तसं बघता येणार नाही. तुमची कुंडली आहे का? कुंडली आणि हो नाहीये. कुंडली बी नाही तुमच्याकडे? नाही. मग दुसरं काय आहे बघण्यासारखं? चालेल चालेल चालेल, हातावर मागून घेऊ. अच्छा तो देखो. काय करताय? दिसायला खराब दिसत ते, पण काय शास्त्राप्रमाणे आम्हाला चालावं लागतं हो. अच्छा हा काय हात आहे? तलवार आहे का? क्यों? कोपरापासून तोडूनच टाकतो. क्या? तलवारीचा हात हो. आपला हात आपण आयुष्यात बघितला नाही. काय हात? बोलो तो सही. आता काय बोलणार, आपली वाटच बंद झाली. तुम्हाला सांगतो खान साहेब, तुम्ही लवकर वर जाणार. वर म्हणजे ऊपर हो. ऊपर म्हणजे तुम्ही सरदार बनणार. वो तो होगा ही, बहुत लोगों ने बताया. काय गेले? लेकिन कुछ मतलब की बात बोलो ना. मतलब? मतलब म्हणजे मतलब मतलब मूड दाखो. मूड दाखो. मूड दाखो. हा सगळा मतलब ह्या बाजूला असतो. कितना औरत है? औरत उधर क्या देखता है? औरतच देत. हा औरत औरत. हा सगळ्या औरतीच आहेत. हा एक घरकी और 3 दारकी. 3 दारकी? दारकी म्हणजे एक लग्नाची 3 हौसच्या. हाऊस 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 म्हणजे पिरमाच्या. पिरीम म्हणजे मोहब्बत. मोहब्बतीच्या. पण खान साहेब, तुमचं मन चंचल बघा. सारखं इकडून तिकडून इकडं उडत राहतंय. सारखं वाऱ्यासारखं उडत म्हणजे हे फडकबाग कसं उडत चाललंय, असं उडत. अरे माझा पंचांग. हळू हळू. अरे माझा डोळे फिरायला लागलाय जरा जरा. अरे हळू थांब जरा. अरे वर कशाला वाटतंय? खाली सोडा. खाली सोडा. माझं पंचांग अडकलं तिथे खाली. अरे खाली पुढे सोडा की मला मागं काय वाटतंय? अरे हात पुढे. अरे थांबा, नेट घेऊ दे. कडा पडेल बाग. नीट वेळा थांब. माझ्या हाताला सापडलं. थांबा जरा. खाली पडलो तर जीव घेऊन सांगून ठेवतोय. थांबा, मी सांगितलं बरोबर बोलायचं. हा हळू 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 घ्या. उठो.
केदार साहेब दादा शिवाजीचा गुप्तहेर गडावर घुसलाय. क्या कहते हो? कहाँ है वो? त्याचा तलाश करणाऱ्या सगळ्यांनी समोर आणा. आत्ता धावतो. ढूंढने वाले सबको हाजिर करो. क्या सचमुच की जासूस ऊपर आया है? हाँ जी. सब खड़े हो जाए. तुम्हारा नाम गाम बता दो. जाओ. मैं जानता हूँ. जाओ. तुम? फिरोज सिंह. जाओ. तुम? जयपुर का भवन सिंह. जाओ. तुम कौन हो? प्रीतम सिंह. तुम्हारा काम? गिरफ्तार करो इसे. ये राजपूत नहीं दिखता. तर मुरलीचा साथीदार नाही करे तू? वो जोगन का शोहर. जोगन बिगन सारं झूठ. वाघ्या आहे तिचा बरोबरचा. ये बात है. ताला लो उसकी. तेलाचे पान. किल्लार साहेब तो शिवाजीचा गुप्तहेर आहे. बोल बोल तुझं नाव. नाव नाही ठेवा विसरल्यात. खरं खरं सांगून टाक. इथं सोडून द्यायला लावील. अरे जा. तुझ्यासारख्या जोड पुसाच्या वचनाने जगण्या परत धान डाव मरण मी. किल्लेदार साहेब त्याला सक्त सक्त सजा फरमावा. इसे कल नहीं, कल शिवरात्रि है. 4 दिन के बाद इसे तब पे बांध के उड़ा दिया जाए. जय महाराष्ट्र. थांबा थांबा. गाड्या थांबवा ना गाड्यानो. अरे क्या हुआ भाई? आज आम्हाला मोहर झालं व्हायचं नाही. दिस पार मिळाला. कल त्या वाघानं आमच्या बैलाला पळवलं. लेकिन नाही आणि बाण नाही. आमच्यातल्या एकाचा जीव गेला तर देणार राहायचं का म्हणून तुम्ही? तेव्हा जनावर घेऊन खाली वस्तीवर जातो आम्ही. मला और सकाळी येता लवकर आम्ही. अच्छा कल फजर जल्द आना. इथंच मुक्काम केला त्यांनी. हे एक परी बरं झालं. मोर गेले असते तर पंचायत झाली असती. असं करूयात. आधी हे 2 पहारेकरी ताब्यात घेऊयात. चल. खबरदार.
खास है? कब तशरीफ लाए? फिरंगियों से तोपे मिली? ईश्वर सिंह जी तोपे मिली, लेकिन हाथों में से निकल गई। इन मरगट्ठों ने मोगली मुल्क में घुसकर रास्ते में ही उड़ा दी। अब वो तोपे कहाँ हैं? वो तो बहुत नीचे दर्रे में गिर गई है। ईश्वर सिंह जी, जल्द ही 5-50 आदमी भेजकर वे तोपे फौरन उठा लाओ। तोपे हाथ ना आई तो मुझे बादशाह सलामत को मुंह दिखाना भी मुश्किल होगा। आखिर बात क्या है? वो मैं बाद में कहूंगा। वे तोपे पहले जल्द से जल्द ऊपर लाई जाए। ठीक है। काय रे ती परवाची मुरळी आजूबाजूला दिसली का 4 दिवसात? त्या भागाबाईच्या शेळ्या घेऊन जाताना बघितले तुम्ही. तुला नाही सवान ताबडतोब बोलवलंय. असं एवढं लुगडं वाळत घालती आणि येते हं? आत्ताच्या आत्ता चल, नाही तर उचलून नेन. भाग मावशी, देसाईसनी माझी लई ताण लागली आहे म्हण. आलेच मी त्यात. चला. मुजरा नाईक साहेब, मी येणारच होती. असं नाही. आणल्या यावर घेऊन जा. जा ग. नानीबाई, जी. एक जेवणाचा ताट वर घेऊन या. मला तुला काही विचारायचं आहे. विचारा की. हो ते विचारा. जेवून घे. जेवाय न ग, काय न ग. तुम्ही असलं म्हणजे झालं. काय ग, शाही अंमलदार आणि उत्पन्नवाले इनामदार तुमच्या नजरेनं बिंडूक असतात काय? तसं कसं होईल? आडीत घालून नव्व, झाडावर पिकलेल्या असतात ते. त्या बिगर पाचशाला आवडतात वय. अरे हो, तुझा तो साथीदार कुठे दिसत नाही? कळच्यानं कुठे तो गायबच झालाय. असं नाही, माझी भेटलाच नाही तो. नाही बा. कान लांब करून ऐक. तुझा साथीदार शिवाजीचा गुप्त हेर आहे. बेलपानाची खून सापडली त्याच्याजवळ. 4 दिवसात तोपोर बसून शिवाजीच्या राज्यात जाणार आहे. तू हेरबीर नाहीस ना? मी हं? नाही बा. माझी त्याची काल परवाची ओळख. हं, हं. मला काय ठावते असा बारशिंगे असेल म्हणून. जेवून घे. जेवून घे. नानीबाई, जेवण होईसर बसा तिथं आणि ताट घेऊन येशीला तेव्हा बाहेर कडी घाला विसरू नका. आधी भाकरी खाऊन घ्यावी का? जा जा आणि लवकर या. जी. ताट वाढले आजी. हॅलो. तिकडे कुठे चालले? खिडकीत हात धो. मावशी, तू इथलीच काय ग? नाही, स्वर्गात आलोय तुला जेवण वाढाय. गुमान जे. काय अन्नाचा गुण तरी हो. म्हणून म्हणतात चाकरी बी भल्याची करावी. जे की गुमान, किती वाटा वाटा करशील.
ढेकरासारखं बघताय काय? जा एक अंडाई पोळी करून आणा. काय जेवण करताय त्याला चव कर. मला ताबडतोब जाधववाडीला जायला हवं. बच्चाजी सापडला आणि त्याला 4 दिवसात तो पोरगाला मोडून देणार आहेत. आता मी जाते. पांडू हनुम्या, माझ्याकडे कोण आलं तर मी घरात नाही म्हणून सांगायचं. पण तुम्ही हायचं ना व? तुला काय करायचंय? पाय धुवू म्हटलं तर मला साखळ्या केवढ्याच्या. मी सांगितलं तेवढं करत चला. जी. हं? काय जीव बिव दिलास काय? रे पांड्या, दारू प्यायला होता का भांग? अरे ती मुरळी सगळ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून गेली हो का? जावा हुडका तिला. असं इथं कुठे जवळपास. अन्या, अरे आत कुठे दिसत आहे किती? नाही नाही. गेली असेल ना ती. चल चल. अवलाद आहे. आता चल. शिवाजीच्या हेरातून झाडाला उलट टांगून चित्ताच्या बोकानं फोन कशी तांबडी सोली त्यात ते धावतो. तुम्हाला हात सोड माझा. मी येते पाहिल माकडाची अवलाद. बराबर ओळखलं. तुम्ही हेर आहेस काय? त्याला हात लावू नका कसा. हात पायानं तुडू तुम्ही त्याला. काल येतीस? काय कमी जास्त घडलं तर तुम्हाला वर्दी द्यायला नायकाने सांगितलं होतं. बच्चाजीला लोहगडावर कैद केले सरदार. हे त्या देसाव्याचं काम असेल. नाही, मेला त्यो. हसने सरदार, म्या मारलं त्याला. चांगलं काम केलं. त्याच काय बरं वाईट झालं साहेब. यशा, माझ्या घोड्यावर खुगीर का? नाही भेटलं तर त्यासनी सांगा लोहगडला जाते म्हणून. हवलदार, हवलदार, वाईट दिंडी दरवाजा उघडता सका.
गडाचा दरवाजा रात्र उघडायचं रस्त्यात कळलं या नाही तिचं काम आहे राजांची भेट झालीच पाहिजे मला. अहो का उगत तंतायचा विरमदेव आला पकडला जाणार नाही. मी जाधवराव सांगतोय तुम्हाला स्वराज्याचं काम आहे. वय तुम्ही स्वराज्याचं काम करताय आणि आम्ही काय भाकऱ्या पडतोय. आमचं बी हे स्वराज्याचंच काम आहे. अहो दारापत्र तर या. काय म्हणतात हा? दरवाजा उघडणार नसला तर महाराजा पत्र माझा निरोप तरी पावता करा. हा, असं काही समजुती तू बोला काय महाराजांनी सांगा नग नग तुम्ही काय ते करून त्याची हितपत्र आणा. आना अहो आम्ही त्यांचा हुकूम ऐकायचा का आम्ही त्यांनी सांगायचं असं करा तसं करू नका म्हणून. आता हो तर तुमचा निरोप पावता करतो. मोरतींची मर्जी. अहो तेवढं तरी करा लवकर. हा एका जनार्दना शरण सुख समाधान श्रीरामे 63तमोऽध्याय हरे नमः हरे नमः हरे नमः. शिवबा एक वचनी एक बाणी एक पत्नी असूनही प्रभू रामचंद्रांनी आणि सीतामाईने किती कष्ट सोसले. फार फार मोठी माणसं होती ती. होय मासे म्हणूनच लोक त्यांना अवतार समजतात. शिवबा तू तसं व्हावंस असं मला फार वाटतंय रे. त्याच वंशात तुझा जन्म झाला. आपल्या आशीर्वादानं आणि जगदंबेच्या कृपेनं जे घडेल ते. स्वामी म्हणतात केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. प्रयत्न तो देव जाणा. खरंय. सलाव माझे. मुद्रा महाराज. कोण हवलदार? जी बाहेर गडाच्या दरवाजावर जाधवराव आल्यात. तातडीचं काम आहे म्हणतात. जाधवराव अशा आवेळी का आले असतील? मी चौकशी करून येतो मासाहेब. आपण सुख व्हावं. कोण आहे? मुद्रा महाराज मी जाधवराव. गडाच्या दरवाजे रात्री उघडले जात नाहीत हे तुमच्यासारख्या जबाबदार माणसाला माहित असायला पाहिजे होतं. माफी असावी. तातडीची खबर होती. हवलदार दरवाजा उघडा आणि जाधवरावांना आत घ्या. स्वराज्याचा कायम हुकूम हाय. गडाचा दरवाजा रातचं उघडायचं नसत्यात. पण मी तुम्हाला सांगतोय दरवाजा उघडा म्हणून. आमचं महाराज असं सांगणार नाहीत. कानावर दिकून विश्वास बसत नाही माझा. आमचा हुकूम मानत नाही तुम्ही. मुकाट दरवाजा उघडा. थांडाव माफी माग. पर मी सोन पाटील हवालदार उजाडले बिगर दरवाजा उघडणार नाही. हवालदारांना गिरफ्तार करा. हवालदार किल्ल्या. फक्त माझा मुर्दा पाडा आणि मग हो तर किल्ल्यात ठारून घ्या. जाधवराव काय बातमी आहे? महाराज किल्लेदारानं बच्चाजीला कैद केलंय. 4 दिवसात तोफ घालून उडवून देणार आहे त्याला. 4 दिवस आहेत ना. उद्या आपण त्याचा फैसला करू. समोर बच्चाजी तिकडं. त्यासाठी जरूर तर आम्ही जातीनं निघू. हवालदार तुम्ही आमचा हुकूम मानला नाही. सोन पाटील तुमच्यासारखे नेकदात इमानदार हवालदार लाभले हे स्वराज्याचं भाग्य आहे. कर्तव्यासाठी स्वतःच्या राजालाही अशी उत्तरं देऊन स्वराज्याची शान तुम्ही वाढवली. राजे येतील आणि जातील. जिवंत राहावं ते स्वराज्य. जाधवराव आम्ही खूप विचार केला पण लोहगडाबाबत तुम्ही सुचवलेला मनसुबा आम्हाला बिलकुल मंजूर नाही. मर्जी आपली. बहिरजी त्या तोफा शिताफीनं मारून औरंगजेबाचा कोकण कब्जा करायचा मनसुबा तू मातीला मिसळलास. स्वराज्य तुला शाबासकी दे. पण जाधवराव
दगड धोंड्याचे गडकोट गेले पडले तर बांधता येतात, धन दौलत गेली तर पुन्हा आपण मिळवू शकतो. पण मेलेली माणसं माघारी आणायची किमया अद्याप कुणाला सापडली नाही. मेलेली माणसं? 100-200 माणसं घेऊन तुम्ही आमच्याऐवजी लोहगडावर घालून घेणार. तिथं स्वराज्याचे किती जवान मारले जातील याची कल्पना आहे का तुम्हाला? स्वराज्याचा प्रत्येक जवान लाख मोलाचा आहे. स्वराज्यासाठी मेलेल्या माणसाचं सोनं होईल, स्वर्ग मिळेल त्यासनी. होय नव, मग स्वराज्यासाठी लढून मेलो तर आम्हालाही स्वर्ग मिळेल, आमच्याही जीवाचं सोनं होईल. महाराज, न होऊन भलतच घडलं तर कुणबी, मावळे, गोर गरीब यांच्याकरता आपणच उभं केलेलं हे स्वराज्य घडीत कोसळून पडल आणि हिंदुपत पातशाहीची बात स्वर्गा इतकीच लांब राहील. श्रींच्या इच्छेनं सुरू झालेलं हे कार्य जगदंबेच्या कृपेनं पूर्ण होईल. तुमच्यासारखे स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेले मराठी एक शिवाजी गेला म्हणून काय हाय खातील? नग नग महाराज नग. राजांचा सूर्य भलत्या वक्ती मावळा तर स्वराज्य काळोखात बुडून जाईल, अंधार अंधार होईल सारा. जाधवराव, त्यातच मासाहेबांचा बच्चाजी नाहक तोफेवर जाणार. महाराज, काय वाटेल ते करून मी बच्चाजीला सोडून आणीन. आपल्या पायाची आण. उठा जाधवराव. औरंगाबाद असलं लवगडावर कुमक याच्या हात, स्वराज्याचा भगवा झेंडा महाराजांच्या हातनं लवगडावर फडकलेला बघल, मग मी तत्ता असन नाहीतर सरगा. तुमच्यासारख्या इमानी मानकऱ्यांचा शब्द मोडायची आमची छाती नाही. तुमचा हुकूम आम्हाला मान्य आहे. मी ताबडतोब लोहगडाकडे रवाना होतो आणि काय जमल ते करून बच्चाजीला आधी मोकळा करतो. ठीक, बेस बेस. मी जादवडीला जाऊन जमतील ते जवान घेऊन तयार राहतो. राहू नका, लमानाच्या यशानं रातोरात लोहगडावरती हजर व्हा. मी तिथं असेलच. भेटू आपण. राम राम. राम राम. मी बी सुटतोच. चल चल बरं. तुम्हाला काय हवं? दागिना? हे घ्या. नुसतं दागिनं घेऊन काय करायचं? ते घालून नटाला मुरडाला तू नगस का? अंगाला हात लावू नका माझ्या. अरे बघतोस का? उचल. आ! माझ्या अंगाला हात लावू नका. तुम्ही घेशील ना तिकडे, मी येते. चल मग. सोडू की मूर्ती? डरो मत, आराम से रहो. चलो. औरत को इतना गुस्सा ठीक नहीं. चलो. हात सोड तिचा. दुसऱ्याच्या बायका तिसऱ्याला एकूण चौथाचं पोट जाळणारा रानरेड्या, बाहेर ये. कौन है? नाही. चल बाहेर पडा ती. हरामी. कुठायची मुरली? ना एखादा जीव घेऊन पळून गेली. तुझ्या घरातच राहत होती. अहो, राहिले होते, नाही कोण म्हणते. काल ठेवलं की झपाट्याने, किती नाव सांगू? नाही काय मोड तू. क्या चल रहा है उधर? शर्म नाही आती. बुढ़ी को क्यों सताते हो? त्या मुरलीचा पत्त्या देत नाही. ना एखादा खून करून पळून आली. तो जाओ फिर उसे ढूंढ लाओ. इसे क्यों सताते हो? निकल जाओ यहाँ से. निकल जाओ यहाँ से. चलिए. कोण असल रे यो? कोण का असे ना, मुसलमान दिसतो या. चल अगोदर त्या मुरलीला धुंडून काढूया. भाई चल. वली साहब को मिलके हमें फौरन किले पे जाना है. तर वाईट खाऊन गेला असता तर बरं झालं असतं.
सकाळ ठाऊन काय खाल्लंय का नाही कुणाच ठाव. चंद्रा, इथं खायला सवड कुणाला आणि आठवण देखील कुणाला. महाराज म्हणतात भगवा शेंडा हिमालयाच्या शिखरावर फडकस्तवर कुणाला बी उसंत असू नये. या गास मदत कर दे अल्लाह. बाबा पोराला बरं वाटत नाही. सब ठीक होगा, उस पर भरोसा रखो, उसकी रहम है. या गौस मदद कर दे अल्लाह. सुनिए, क्या है? भागाबाई बोलती है पहले आप कुछ खा ले. तुम जाओ, मैं बाद में आऊंगा. या गौस मदद कर दे. झपाटलेल्या माणसानं कधी कुणाचं काय ऐकलंय? पर तीच खरी माणसं. भागा मावशी, चंद्रसेनेला किसनाचा अवतार होईस तर वाट बघावी लागली. मला किती वाट बघायला लागती कोणास ठाव. चंद्रा, म्हणजे तू नायकावर. भागा मावशी, काळजातली गोष्ट काळजातच लपवावी. काही देव देवाऱ्यावर पूजायचे असतात आणि काही मनातल्या मनात मरस्तवर. चंद्रा, बेत बदलला. मी एकटाच गडावर जाऊन येतो. आणि बच्चीजीचं मुझे बहुत रंज है. तुझे किसी को कुछ कहना है? सुभाष, मी या गरीब मावळ्याचा मुद्रा सांगा. और कुछ? होशियार. शिवाजी महाराज की जय. या गौस मदद कर दे अल्लाह अकबर. वली साहब, आपने क्यों तकलीफ की? क्या हो रहा है? वो शिवाजी का जासूस, उसे मौत की सजा दी जा रही है. क्या सचमुच तू शिवाजी का जासूस है? एकदम नव धांडा हाय. जवान मर्द मालूम होता है. जी, बड़ा बहादुर आदमी है. तो फिर ऐसे लोगों को जान से मारना नहीं, उसे रिहा करके हमारे सामने लाओ. ले आओ उसे. देखो, हमारी बात मानोगे
तो तुम्हें शहंशाह की खिदमत में बहुत भारी नौकरी मिल जाएगी। देख तुझे कितना अच्छा मौका मिल रहा है। हाँ। लेकिन इसे इस्लाम कबूल करना होगा। वली साहब क्या कहते हैं? असं म्हणजे आपला धर्म सोडायचा आणि मुसलमान व्हायचं? अरे वा! अहो धर्म म्हणजे मुंडाचा आहे, पगडी आहे का धोतर? टाकलं आपलं सोडून. त्या परत धान डाव मरण मी. वो नहीं मानेगा। नहीं मानेगा? कैसे? इसे मानना ही पड़ेगा। ए, इधर आओ। जाओ। इधर आओ। मेरी आंखों की तरफ देख, मेरी आंखों की तरफ गौर से देख। अल्लाह अकबर। मी बाहेर जे आहे मी सांगतो तसं कर। अल्लाह अकबर। अब बोल, जो मैं कहूंगा वो करेगा कि नहीं? वली साहब मी आपला गुलाम आहे, तुम्ही सांगशील करीन. अल्लाह अकबर. उठो. बघ काय गडबड झाली तर मी भागाबाईच्या झोपडीवर आहे. सांभाळ. क्यों बच्चा जी, तुम बच गए ना? वाचलं झालं. देवाची करणी नारळच पाणी. आता मी मुसलमानच होणार आहे. अहो, मला भ्या कसलं? ठीक ठीक. पण काय होतो खान, हे सारे भांडण कशा पाहिजे? तुम्ही आम्ही एक झालो तर लढाई नाही आणि भांडण नाही. ठीक आहे तो मगर. मगर नाही आणि सुसर नाही. भांडणाचं मूळच काढून टाकायला पाहिजे. कसं अरे का नाही? बराबर. पण तुमच्यासारखी शहाणी माणसं आहेत कुठं? सगळ्या भांडण मारा माऱ्यात. भैरोबा, गणपा, चांगलं ध्यानात ठेवा. सांगितलं नाही म्हणशीला. सांजपासून दररोजच्या बाहेरच थांबायचं. काळूक पडला की मी परवानगी काढतो. हत्यार झाकून ठेवल्यात नवसारी. वैजी. चला. नायक येतील तरी काय? तुझा स्वयंपाक खायला. तुझा नायक म्हणजे अवचे तीर आहे. तीर नाहीत, अवधूत आहेत ते. मी म्हणते नायकासनी एवढी बारीक नजर हाय तर त्या नजरेला तुझं मन दिसत नाही कसं? आज मी नायकासनी विचारते. नग नग पाया पडते तुमच्या. काय नायकासनी विचारायला भ्या आहे होय? काय विचारणार भागाबाई? ऐकलं सकाळ ही चंद्रा भागामावशी. चंद्रा, नको नको रडू नकोस. अगं दुबळ्यांनी रडावं. नाईक, आज मात्र माझं मन मी कुणाला कळू दिलं नव्हतं. रागू नका. माझं नाव इलाज झाला. मुरली माणूसच हाय. माणसाला मन असत आणि ते पाण्यापेक्षा पातळ, वाऱ्या परास मोकाट आणि ढोरावानी वडाळ असतं हे बी खरं. पण शरीरानं साथ केली नाही तर झक्कत आपल्या जाग्याला परत येत नाही. नाईक, गोष्टी सांगायला लई सोप्या असतात, त्या करायला कधी कधी जलमभर साधत नाही. मी बाई माणूस आहे. माझ्याकडनं मी जीवाभावानं खटपट करेन. रागाव नका नाईक, रागाव नका. मी काम करू काय? चंद्रा, अगं करणाऱ्याला लय आहे. सौराज्य आपल्याला हाक मारतय. तू मी आपल्या सौताला इसरूयात आणि त्या रायगडच्या राजा मागणातून हिल तिकडे जाऊयात. अगं सौराज्याच्या सेवेच्या सुखामोर आपल्या मुरदाड मनाची काय किंमत? सांगा सांगा,
सांगशील तसंच करीन मी. चांगली बाई आहेस तू. सौराज्य तुला कधी विसरणार नाही. तसंच तसंच तुम्ही विसरू नका. राम राम. दरोगा लाइस उगर तसा का धान अंडी. इस वक्त अंदर जाने की इजाजत नहीं है. आज की रात तुम्हें बाहर ही ठहरना पड़ेगा. जाओ. साहेबरी, आमच्या जवळ धान असतो, जानवर असती, ती आमध्ये ठेवती, आम्ही बाहेर ठेवती. साहेबरी, जनावर भागून जातो, मग काय करती? साहेबरी, ठहरो, मैं पूछ के आता हूँ. हाँ. रुक सिंह. यो पहिला बुरुज, यो दुसरा बुरुज, यो तिसरा. पिंगळ्याचा पहिला आवाज झाला का समजाने सावध राहायचं. दुसरा आवाज झाला का एक जात सारे गोलंदाज मारायचे. तिसरा आवाज झाला का दरवाजावर हल्ला चढवायचा. हा, जबाबदारी जोखमीची आहे. नाहीतर असं करतो, मीच जातो जनावराबरोबर आत, समजे पहारेकरी मारतो आणि दरवाजा उघडतो. तुम्ही खुश आहात. हे बेस, महाराजांच्या पायाची शपथ घेतली म्या, आणि दरवाजा तुम्ही उघडणार नाही. दरवाजा मी उघडला. पर जाधवराव, आता तुम्ही काय बी मोडता घालायचं नाही. मी जाणार म्हणजे गेलोच. देखो, तुम्हारे जानवर और अनाज अंदर भेज दो. उनके साथ सिर्फ 20 आदमी अंदर जा सकते हैं. साहेबी, क्या बच्चा जी, बच गए तू. अहो देवाचे करणे नाळात पाणी. त्यांनी मनावर घेतलं का की माकडाचा मारुती आणि जोड पुसाचा सरदार बी होतोय. बघतायच की तुम्ही. दमडी, अहो माझ्याकडे या की मी वाजवतो. ए दमडीच्या दिमडी द्या म्हणलं. तो फिर तुम गाना भी जानते होंगे. ऐकायची का? एका तडक्याला म्हणून धावतो. हो जा सुरू. सुरू. बच्चाजी, चंद्रा, हळू बोल. तू गडव कशी आलीस? तिला एकल्यालाच टिक्का लागलाय काय? मी बी कामगिरीवर हाय. कपर तोंड बंद. तोंड बंद.
फिरा. इन बंदरों को मार के भित्ती में मिला दिया जाए. तुमचा बाप तिथं मरून पडलाय आणि तुम्ही पाहिल्यागत पळून जाता. जय भवानी. जाधवरावनी शेवटी आपली जबान खरी केली. असा इमानदार होणे नाही. स्वराज्याच्या सेवेसाठी वाघासारखे लढले आणि मर्दा की प्रत्येक स्त्री स्वराज्य